हे इतिहासात आपण बघितलंय। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की जर चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर या ठिकाणी काय होतं। आपल्याला जो खासदार निवडून आला, माझा तुम्हाला सवाल आहे, संभाजीनगरच्या खासदाराने त्या ठिकाणी 370 करता हात वर केला होता का? केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदीजींच्या कार्यक्रमांना हात वर करून समर्थन दिलं होतं का? आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव या ठिकाणी 370 ला विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदारांनी जाऊन बसवलं। पण आता तर अशी परिस्थिती आहे, जे आपले होते, ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो, ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले। जे 370 ला विरोध करत होते, जे राम मंदिराला विरोध करत होते, त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत। आणि म्हणून संभाजीनगरकरांना माझी एवढीच विनंती आहे, आता मोदीजींना 400 जागा तर द्यायच्याच आहेत, पण तुम्हाला माझा सवाल आहे, या 400 जागांमध्ये या ठिकाणी संभाजीनगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल आहे। असणार आहे का? असणार आहे का? मग मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो, यावेळी चूक करू नका। काही लोक थेट विरोधात येतील, काही बहरूपीय देखील या ठिकाणी येतील, काही